नाही म्हणजे सल्ला कोणी कोणाला द्यावा आणि कोणी देऊ नये आणि कोणी तो ऐकावा. हा ज्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही आहे. पण म्हणजे ही सल्ले ऐकले की तर्कच लावता येत नाही त्याचं. याचं कारण की कोण कोणाला सल्ले देत आहे. म्हणजे विचार असा करायचा की आपण धंदा करतो, आपण राजकारणात उतरलो. यश मिळालं का? नाही. राजकारणात किती वर्ष झाली आपल्याला? बरीच वर्ष झाली. आता मोदींना यश मिळालं. किती ठिकाणी मिळालं? लोकसभेमध्ये किती मिळालं? किती विधानसभा बाकीच्यांच्या हातातून अलगद काढून घेतल्या? त्याचं गणित मांडा आणि मग सल्ले द्या. सर्वात ताजं उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल. स्वतःचा पक्ष मनमानीपणाने चालवायचा आणि मग कार्यकर्ते टिकत नाहीत, नेते टिकत नाहीत, सीटा मिळत नाही, निवडणुका जिंकता येत नाहीत. अरे हे काय चाललं आहे काय? एकत्रित निवडणुका ढोल नगारे वाजवून लढवल्या. काय परिणाम झाला? मी थोडक्यात सांगतो. अरे काय झाला माहिती आहे? अरे आपला दगडू सुतार सकाळी सकाळी पळाला, पळून पळून पळाला कुठे तर नलावर, आणि नल तर होता बुलबुलीत. पाय घसरून पडला. शेवटी काय तर मेल्याची 2 हाडा मोडली.